योगेशला मिळतंय मॅन ऑफ द मॅच. एक जबरदस्त खेळी योगेश, मॅन ऑफ द मॅच. NM11 आणि SA11 यांच्यातला हा पुढील सामना, साखळी सामन्यातील हा एक शेवटचा सामना आजच्या दिवसातला. आणि त्यानंतर क्वालिफायर्स 1 एलिमिनेटर्स आणि क्वालिफायर्स 2 असे 3 सामने आणि त्यानंतर खेळली जाईल ती ग्रँड फिनाले. आणि गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो स्वतः कप्तान दिलीप गोगटे. हे स्ट्राईक करतात. बघूया ते पहिल्याच बॉल मध्ये काय करतात. आणि उत्कृष्ट असा त्यांनी चेंडू टवलेला होता, परंतु तिथे तेवढ्याच हुशारीने तुषार यांनी फिल्डर सजवलेला होता, त्याच्यामुळे त्यांना केवळ 1 धावामध्ये समाधान मानावं लागेल. प्रत्येक बॅट्समन वरती त्यांच्याकडे एक स्ट्रॅटेजी असते. जसे स्ट्राईक चेंज झाली तर जसं लगेचच फिल्डिंग ही चेंज केलेली आहे. पहिल्या बॉल मध्ये केवळ 1 रन आलेली आहे आणि धावसंख्या आहे बिनबाद 1. NM11 आणि SA11 यांच्यातला हा शेवटचा साखळी सामना. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे आणि साखळी सामन्यातील हा एक शेवटचा सामना आपण म्हणू शकतो. ज्यांच्या मॅचेस कंप्लीट झाले त्यांनी बाकीच्या प्लेयर्सला प्रोत्साहन देण्यासाठी थांबायचं आहे. एक जबरदस्त अशी सुरुवात. पुढचा चेंडू सार्थक यांना लेग साइडच्या दिशेने तटावलेला चेंडू आणि हा मात्र जातोय तो थेट चौकार. आणि पहिला चौकार पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि धाव मिळते ती अवांतर आणि एका धावेत वाढ आणि धावसंख्या होती ती 6. बिनबाद 6. SA11 आणि NM11 यांच्यातील हा सामना. आणि अतिशय सुंदर असा फटका आणि हा जातोय तो थेट चौकार. सार्थक यांच्या ते NM11 चे खेळाडू एक बिनबाद 10 अशी चांगली सुरुवात पहिल्याच षटकात. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 2च खेळाडू केवळ 30 यार्ड सर्कलच्या बाहेर
त्याचा पूर्णपणे फायदा घेताना दिसतात ते सार्थक आणि परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतात. केवळ एका धावेवर समाधान. चांगला असा तटवलेला चेंडू आणि हा मात्र जातोय तो सीमा पार षटकार. जबरदस्त प्रहार. पारितोषिकांचा भडीमार इकडे होताना दिसतोय. प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचे पारितोषिक प्रदीप गोगटे यांच्याकडून. परत एकदा सार्थक लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि हा जातोय परत एकदा तो चौकार. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि अंपायरचा इशारा हा अवांतर धाव आणि धावसंख्येत भर. धावा होतात त्या 22. बिनबाद 22 अशी एक जबरदस्त सुरुवात NM11 या संघाकडून. परत एकदा जबरदस्त असा प्रहार, परंतु ह्यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात. केवळ एका धावेत समाधान आणि धावसंख्या सरसवते ती बिनबाद 23. एक चांगली अशी सुरुवात NM11 संघाकडून. पुढचा चेंडू परत एकदा सरसवून मारतोय लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षक अडवेल फेकेल तोपर्यंत केवळ एक धाव मिळते ती संघाला आणि धावसंख्या सरसवते ती बिनबाद 24. केवळ दुसरं षटक प्रगतीपथावर 1.4 षटक आणि 24 धावा. परत एकदा लेग साइडला तटावलेला चेंडू, एक धाव आणि धावा होतात ते 25 आणि 1.4 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू हा अवांतर झाला होता त्यामुळे टोटल चेंडू झाले ते 4. परत एकदा एक आपटून टाकलेला हा चेंडू लेग साइडच्या दिशेने तटवला आहे आणि एक क्षेत्ररक्षक मात्र यावेळेला असफल आणि 4 धावा मिळतात त्या संघाला आणि धावसंख्या पोहोचते ती थेट 29.
पुढचा चेंडू चांगला असा हा चेंडू, परंतु एक धाव काय रोखू शकले नाहीत आणि धावसंख्या होती ती 30 आणि अशा रीतीने हे दुसरं षटक संपतंय आणि धावसंख्या बिनबाद 30. त्या बिनबाद 31 चांगली अशी सुरुवात करताना दिसत आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे आणि तब्बल 21 धावा कुठल्या आहेत त्या NM संघाने. बिनबाद 31 अशी ही धावसंख्या. परत एकदा सार्थक यांना ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि हा चेंडू मात्र परत एकदा जातो तो सीमा पार. थेट चौकार मिळतोय तो सार्थक यांना. परत एकदा लेग साइडच्या दिशेने तटावलेला चेंडू आणि हा उंच फटका जातोय तो थेट षटकार. उत्तुंग असा फटका आणि जातोय तो षटकार. प्रत्येक षटकाराला 400 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय प्रदीपजी गोगटे यांच्याकडून. परत एकदा उंच असा फटका आणि हा परत एकदा चाललाय तो थेट चौकार. धावा होत आहेत 4 आणि टोटल धावसंख्या होते ती 45. आणि 45 धावा झाल्यात. बिनबाद 45. प्रत्येक चौकाराला 200 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 400 रुपयाचं इनाम जाहीर करण्यात आलेलं आहे प्रदीपजी गोगटे यांच्याकडून. एक जबरदस्त अशी सुरुवात सार्थक. आणि आता मात्र गलीमध्ये आउट होताना दिसत आहेत ते सार्थक. एक चांगली फलंदाजी करून बाद होताना दिसत आहेत आणि पहिला दणका बसतोय तो NM संघाला.
2.5 षटकांचा खेळ इकडे संपतोय. पहिला फलंदाज बाद होताना दिसतोय आणि लेग साईडच्या दिशेने तटवला चेंडू आणि अवांतर चेंडू. 1 धावेत भर आणि धावसंख्या होते ती थेट 46. एक गडी बाद 46. तिसरं षटक प्रगतीपथावर. 4 षटकांचा हा सामना. ऑफसाईडच्या दिशेने तटावलेला हा चेंडू. केवळ एका धावेवर समाधान आणि अशा रीतीने तिसरं षटक इकडे संपतंय आणि धावसंख्या होती ती 1 गडी बाद 47. चौथं षटक घेऊन येतोय तो सर्वेश. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. तब्बल 47 धावा झाल्यात त्या NM संघाच्या. परत एकदा लेग साईडच्या दिशेने चाललेला हा चेंडू. पहिली धाव काढतायत आणि चांगला असा क्षेत्ररक्षण. केवळ एका धावेवर समाधान. चांगला असा बॅकअप, चांगला असा थ्रो. एक चांगला असा क्रिकेट बघायला मिळतंय आपल्याला आणि धावसंख्या होते ती 1 गडी बाद 48. चौथं आणि अंतिम षटक. या पहिल्या इनिंगचं अंतिम षटक. NM 11 आणि SA 11 यांच्यातला हा सामना. साखळी सामन्यातला हा एक शेवटचा सामना आपण म्हणू शकतो आणि यानंतर 3 सामने बाकी आणि त्याच्यानंतर एक खेळला जाईल तो ग्रँड फिनाले. अजून ह्या सामन्यानंतर तब्बल 4 सामने अजून बाकी आहेत. त्यामुळे खेळाडूंनी स्पीडअप करावा. पुढचा चेंडू काहीसा आपटून टाकलेला हा चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवलाय. पहिली धाव काढतायत. क्षेत्ररक्षक अडवतायत आणि अतिशय चांगला असं क्षेत्ररक्षण. केवळ एका धावेवर समाधान आणि धावसंख्या होती ती 1 गडी बाद 49. अतिशय चांगला असं क्षेत्ररक्षण केलं. अचूक अशी फेक निनाद सोमण यांच्याकडून. चौथं आणि अंतिम षटक. धावसंख्या होती ती 1 गडी बाद 49. SA 11 आणि NM 11 यांच्यातला हा सामना. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने तटावणार होता परंतु काहीसा फसलेला प्रयत्न आणि पहिली धाव काढतात आणि दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न आणि हा सफल असा प्रयत्न. 2 धावा काढतायत. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि आता अशा प्रकारे धावफलकावर लागतात त्या 50 धावा आणि 2 धावांच्या मोबदल्यात आता होतात त्या 51 धावा. NM संघ 1 गडी बाद 51. 50 अप फॉर NM 11. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने चाललेला हा चेंडू. जोरात ततावण्याचा प्रयत्न आणि अवांतर अशी ही धाव मी ते ती संघाला. अशा रीतीने 1 धाव आणि 1 अवांतर. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि टोटल धावसंख्या होते ती 1 गडी बाद 53. चौथं आणि अंतिम षटक प्रगती पथावर. 4 षटकांचा हा सामना आणि हे पहिल्या इनिंगचं अंतिम षटक. षटकाराला जातील ते
500 रुपये. आणि फलंदाज माघारी येताना दिसतोय आणि दुसरा खेळाडू हा तंबूत परतताना दिसतोय. झालेत चौथा आणि निर्णायक षटक आणि चेंडू झाले ते 4. 2 चेंडू बाकी. परत एकदा चांगला असा चेंडू यष्टी मागे चाललेला हा चेंडू आणि हा मात्र जातोय तो चौकाराकडे आणि एक क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल आणि फेकेल तोवर 3 धावा काही रोखू शकले नाहीत ते आपल्या संघासाठी आणि 3 धावेत भर आणि धावसंख्या थेट पोहोचते ती 2 गडी बाद 56. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू आता लवकरच टाकण्यात येईल. 56 अशी ही धावसंख्या. परत एकदा लेग साईडच्या दिशेने तटावलेला चेंडू परत एकदा चाललाय तो थेट चौकारानिशी आणि धावा मिळतात त्या 4 आणि अशा रीतीने 60 धावा झालेल्या आहेत.
हे अवाढव्य लक्ष. पहिलं पॉवर प्लेचं षटक, जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न हा फलंदाजी टीमचा असतो. केवळ 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू प्रथमेश यांना आणि अवांतर धाव मिळते आणि खातं उघडतायत ते SA11 संघ. बिनबाद 1. अवांतर धाव मिळते. प्रथमेशला परत लेग साईडच्या दिशेने तडवलेला चेंडू आणि हा मात्र बाद होतोय तर पहिल्याच चेंडूवर. आणि पहिल्याच चेंडूवर सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलीपजी गोगटे यांच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे. माफ करा, प्रदीपजी गोगटे यांच्याकडनं हे बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि परत एकदा हा झेल होऊ शकला असता. थोडासा क्षेत्ररक्षकाच्या वरून गेला आणि 2 धावा मिळतात त्या संघाला आणि धावसंख्या होते ती 1 गडी बाद 3. प्रथमेश सारखा मोठा फलंदाज दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. आणि अवांतर अशी धाव मिळते ती संघाला. धावसंख्या होते ती 4. यश यांनी जर 3 सलग चौकार मारले तर त्याला मिळतील 1000 रुपये चिन्मय जोशी यांच्याकडून. सो आणि चांगला असा प्रयत्न, उत्कृष्ट असा हा प्रयत्न आणि झेल काही होऊ शकला नाही आणि केवळ 1 धाव मिळते ती संघाला आणि 2 धाव मिळत आहेत त्या संघाला आणि धावसंख्या सरसावते ती 1 गडी बाद 6. एक चांगला असा प्रयत्न. परत एकदा ऑफ साइडच्या दिशेने मारलेला हा चेंडू केवळ 1 धावेवर समाधान. धावसंख्या सरसावते ती 7. अतिशय सुंदर असा हा चेंडू, चांगला असा हा चेंडू आणि पहिलं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या होते ती केवळ 7. 61 धावांचा पाठलाग करताना 1 गडी बाद 7. आणि परत एकदा उंच तटावलेला चेंडू केवळ 1 धावेवर समाधान आणि अशा रीतीने पहिलं षटक संपतंय आणि धावा होत आहेत 1 गडी बाद 8.
सुंदर फटका आणि एक चांगला असा हा झेल घेतलाय तो सार्थक. स्वतः कप्तान परत एकदा NM11 संघाचा कप्तान सार्थक. दोन गडी बाद 8. परत एकदा उत्कृष्ट असा फटका ऑफ साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षक अडवेल आणि चेंडू फेकेल तोपर्यंत 2 धावा मिळतात त्या संघाला आणि धावसंख्या होत आहेत ती 2 गडी बाद 10. परत एकदा लेग साइडच्या दिशेने हा मारलेला फटका आणि क्षेत्ररक्षक चेंडू काही अडवू शकला नाही आणि अशा रीतीने चौकार मिळतो तो संघाला आणि धावसंख्या पोचते ती 2 गडी बाद 14. 61 धावांचं हे अवाढव्य लक्ष SA11 संघ बघूया पार करतोय का. प्रथमेसारखा मोठा खेळाडू हा तंबूत परतलाय. पुढचा फटका आणि चांगला असा हा प्रयत्न सार्थक यांचा. अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण करताना दिसतात ते सार्थक स्वतः कप्तान आणि 3 धावा काढतायत. 1 धाव निश्चितच वाचवली ही सार्थक यांनी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. धावा होतात त्या केवळ 17. आणि लेग साइडच्या दिशेने हा फुल टॉस चेंडू हा मात्र चाललाय तो सीमा पार चौकार. खणखणीत असा प्रहार आणि आता धावा होतात ते 21. आणि चांगला असा फटका केवळ एका धावेवर समाधान आणि धावसंख्या पोचते ती 2 गडी बाद 22. आणि अशा रीतीने दुसरं षटक सुद्धा संपतंय. सरासरी धावसंख्या आहे ती 11 परंतु अजून 61 धावसंख्येचा पाठलाग करताना 2 षटकात हव्या त्या तब्बल 39 धावा. पुढचं षटक घेऊन येतो तो भुवीत मुळे संघाचं असं हे तिसरं षटक आणि 2 धावा मिळतात त्या संघाला आणि धावसंख्या पोचते ती 24. 2 गडी बाद 24 अशी ही धावसंख्या. 61 धावांचं हे अवाढव्य लक्ष. आता हव्या त्या 37 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत ते 11. आणि हा मात्र परत एकदा चाललाय तो तिसरा खेळाडू तंबूत आणि 3 खेळाडू बाद झालेत. धावसंख्या होते ती 24.
अवांतर धाव आणि 2 धावा मिळतात त्या संघाला आणि धावसंख्या सरसावते ती 3 गडी बाद 26. परत एकदा लेग साइडला येऊन मारणार हा फटका आणि आता चाललाय परत एकदा चौकार आणि खणखणीत असा हा चौकार आणि धावसंख्या होते ही 3 गडी बाद 30. आणि धावसंख्या होते ती 32. परत एकदा ऑफ साइडच्या दिशेने येऊन वेगळासा असा हा प्रयत्न काहीसा फसलेला आहे आणि निर्धाव चेंडू 32 धावा आणि 3 गडी बाद. परत एकदा लेग साइडच्या दिशेने तटावलेला हा चेंडू आणि हा जाते तो थेट षटकार. जबरदस्त प्रहार आणि शेवटचा हा षटकार. धाव मिळू शकलेली नाहीये. अतिशय चांगला असा हा चेंडू, एकही धाव मिळू शकली नाहीये. अवांतर असा हा चेंडू, एक धाव मिळते ती संघाला. धावसंख्या पोहोचते ती 39. परत एकदा लेग साइडच्या दिशेने हा चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक अडवतोय आणि तोपर्यंत चेंडू फेकेल तोपर्यंत 3 रन्स मिळतात त्या संघाला आणि धावसंख्या पोहोचते ती 42. 4 चेंडूत 19 धावा. अजूनही हे लक्ष्य नक्कीच पार होऊ शकतं. जोरदार अपील करले आणि फेटाळण्यात आलेले आहे आणि अशा रीतीने 3 चेंडूत आता हव्यात तब्बल 19 धावा आणि अशक्यप्राय आव्हान. आणि एक चेंडू परत एकदा निर्धाव आणि अशा रीतीने केवळ औपचारिकता उरली आता या सामन्याची. 2 चेंडू आणि 19 धावा, 3 गडी बाद 42 अशी धावसंख्या. केवळ 2 चेंडू शिल्लक आणि जोरदार अपील करण्यात आलेलं आहे. आणि अशा रीतीने फलंदाज
आउट झालेला आहे आणि केवळ एक चेंडू शिल्लक आणि एक निव्वळ औपचारिकता आता या मॅच मधली शिल्लक. NM11 आणि SA11 यांच्यातला सामना 61 धावांचं हे अवाढव्य लक्ष आणि आता होते तर केवळ 42 धावा आणि SA11 ला हव्यात एका चेंडूत 19 धावा. आणि लेग साइडच्या दिशेने तटावलेला चेंडू आणि केवळ एका धावेवर समाधान. अशा रीतीने हा संघ 17 धावांनी विजयी. आणि